रामराम मंडळी, जरा पायवरती घेतो. नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. अरे खूप उंच येऊन बसलोय मी. तर हे जुगाड आहे, जुगाड आपले शेतकरी लोक करतात शेतीमध्ये. मस्तपैकी बघा, 4 डिळी रावल्यात, त्याला 2 मोठाले लाकडं बेळ फाटे त्याच्यावर मारलेत आणि आपल्या आजोबाच्या काळातला पलंग, हा लोखंडी पलंग याच्यावर मस्तपैकी बांधला आणि आपल्या आईच्या हातच्या शिवलेल्या वाकळी आणि जुन्या रगायच्यावर टाकल्या. हे मचान एक नंबर आपल्या शेती उपयोगी येऊ शकतं. आता जसं आता यांचं मक्याचं पीक आहे, तर इथं आपल्या मक्याला असू द्या, शाळूला असू द्या, आपल्याला पाखरं आणावं लागतात, राखण करावं लागते. वरतून जर असलं तर लक्ष ठेवता येतं काही नुकसान होईल का. त्याच्यानंतर आता शेतकरी मंडळींना रात्रपाळीला पाणी भरावं लागते. त्याच्यानंतर जंगली जनावरांचा जरा धोका वाढला आहे. हा, बिबट्यावरती चढू शकतो, पण अस्वल वगैरे जर असला किंवा छोटे मोठे जे काही साप विंचू काटा जर असेल, तरी मात्र याच्या उंचावर जर आपण त्याच्यावर रात्री झोपलो, आराम केला आणि दिवसा झाडाखाली जरी बांधलं, तर शेती राखायला आणि कमी बजेटमध्ये 0 इन्व्हेस्टमेंटवर असं मचान तुम्ही शेतीमध्ये करू शकता आणि याचा छान प्रकारे उपयोग घेऊ शकता. आता ऊन वाढलं आहे, नाहीतर मी मस्त आरामपैकी झोपलो असतो, खूप मस्त मजा होती. पण असो, रस्त्यानं दिसलं आहे आणि माझा तुम्हाला स्वभाव माहिती आहे, दिसला म्हणजे कॅमेरा काढला आणि व्हिडिओ बनवला. कारण आज आपला एकच टार्गेट आहे, जे नवीन दिसन, शेती उपयोगी दिसन, ते माझ्या शेतकरी बंधूपर्यंत पोहोचवायचं. हे मचान तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि मक्याची शेती तुम्हाला दाखवली. त्याचा एक छोटासा मी व्हिडिओ केला की इथे मी व्हिडिओ का बनवला म्हणून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही असं मचान बनवा आणि शेतामध्ये निवांत आनंद घ्या. आणि एका दिवशी पाहुणे रावणे आले तर नाही, सुट्टीसाठी मजा येईल. तेही म्हणतील अरे वाह काय जागा आहे. कारण आता शहरात माणूस वैतागला आहे आणि तो शेतीकडे यायला लागला आहे. तर असू द्या, 2 in 1 करू आपण. राम राम.